तलोजा स्थित नामचीन कंपनी दीपक फर्टिलाइजर एम्प्लॉयज यूनियन के कर्मचारी वेतन वृद्धि की मांग को लेकर 12 दिनों से शांति के साथ आंदोलन जारी रखे हुए है। फिर भी कंपनी प्रशासन है कि अपनी जिद पर अड़ी हुई है। हालांकि कामगारों ने यह मन बना लिया है कि 15 महीनों से प्रलंबित इस वेतन वृद्धि करार का मसला सुलझ नहीं जाता, तब तक आंदोलन जारी रहेगा। सोमवार को इस आंदोलन में सांसद गजानन बाबर, विधायक विवेक पाटिल, शिवसेना जिलाध्यक्ष बबन दादा पाटिल, शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल, कार्यालय सचिव काशीनाथ पाटिल आदि ने शामिल होकर कामगारों को अपना समर्थन दिया है। इस दौरान कामगारों को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि अगर आंदोलन से पहले ही कामगारों की मांगी पूरी होती तो आज कंपनी प्रशासन को कामगारों के आक्रोश का सामना न करना पडता। आमचा पाठिंबा ह्या संपाला पण त्याच्या आधी मागण्यांना पण होतात आणि ह्या मागण्या संप करायच्या आधीच मान्य व्हाव्यात म्हणून मी प्रयत्न केले की जेणेकरून शक्यतो कटुता निर्माण होऊ नये आणि कामगारांना आपल्या न्याय्य हक्क मागण्यासाठी संपाचा शेवटचा हत्यार या ठिकाणी वापरायची वेळ येऊ नये प्रयत्न निश्चितपणे केले। दादा समोर स्वतः मला येऊन भेटलेले होते, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याकडनं सर्व मार्गदर्शन घेतलं आणि या राज्याच्या कामगार मंत्र्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सांगून बाबा तुम्ही बैठक लावा आणि ह्याच्यातनं एक मार्ग तोडगा काढा अशा प्रकारची विनंती केली आणि त्यांनीही ती विनंती मान्य करून तातडीनं आपली 1 तारखेलाच मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती। पण दुर्दैवानं त्या बैठकीमध्ये काही निर्णय झाला नाही। नंतर मला सांगण्यात आलं की 2-3 दिवसामध्ये मॅनेजमेंट त्यांना काही कळवणार आहे, पण आपलं 3 तारीख तर डिक्लेअर झाली होती आणि मग शेवटी नाईलाजानं संपाचं हे हत्यार तुम्हाला वापरावं लागलेलं आहे। हे असंही जरी असलं तरी मी निश्चितपणे सांगतो की ह्या ठिकाणी आम्ही येत नव्हतो, पण सतत संपर्क एडी पाटील असतील, प्रकाश म्हात्रे आणि आपले कामगार होत्या माझा, आणि मी ह्यांना सांगत होतो कि मी गेटवर येईन तर तुमचा प्रश्न सोडवूनच येईन अशा प्रकारची इच्छा माझी होती। अपने भाषण में विधायक विवेक पाटिल ने कामगारों की एकजुट की सराहना की और कहा कि मुझे यकीन है कि कामगारों की एकजुट की वजह से ही उनकी जीत निश्चित होगी। मला एक गोष्ट सांगावीशी जरूर वाटते की कामगारांनी ज्या पद्धतीने एकजूट दाखवलेली आहे, तुमचा जो विजय होणार आहे, या मागण्या मान्य होणार आहेत, त्याच्यामध्ये खरं जर त्याच्यामध्ये काय कारण असेल तर तुम्ही सातत्यानं एकजुटीनं राहिलेल्या तुमच्या एकजुटीचा विजय निश्चितपणे राहिलेला, कारण एकजूट कामगारांमध्ये ही अतिशय महत्त्वाची असते। आपल्या विजयानंतर मॅनेजमेंट सुरुवातीला जी बोलणी करायला थोडीशी मागं पुढं त्याला असं वाटतं हे एकच येणार नाहीत, हे संपूर्ण कामगार ची एकजूट होईल की नाही अशी कदाचित शंका त्यांना आली असेल, पण हे तुम्ही तुमच्या कृतीनं दाखवून दिलेलं आहे आणि ही एकजूटच तुमचा विजय केल्याशिवाय ठेवणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी। इस दौरान गजानन बाबर और काशीनाथ पाटिल ने भी कामगारों को संबोधित किया।